आणि यानंतर बातम्या राजकीय वर्तुळातून राजीनामा खिशात घेऊन फिरत असल्याचं सांगणारे शिवसेनेचे मंत्री शिवजयंतीच्या मुहूर्तावरती सरकारमधून बाहेर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 18 तारखेला शिवसेनेचे मंत्री आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करतील आणि शिवजयंतीच्या मुहूर्तावरती हे सगळे राजीनामे राज्यपालांकडे सुपूर्द केले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। 18 फेब्रुवारीला वांद्र्यातल्या बीकेसी मध्ये शिवसेनेच्या प्रचाराची शेवटची सभा होणार आहे आणि त्याच सभेत हे पाऊल उचललं जाऊ शकतं। दरम्यान निकालाआधीच राजीनामा देण्यापेक्षा निकाल येईपर्यंत वाट बघून त्यानंतर सरकारमधून बाहेर पडण्याबाबतचा निर्णय घ्यावा असं काही शिवसेना नेत्यांचं मत आहे। महापालिका निवडणुकीत भाजपला शिवसेनेच्या तुल्य बळ यश मिळालं तर विरोधाची धार वाढवू असं काही सेना आमदारांचं मत आहे। दरम्यान अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नसून कल्याण डोंबिवलीप्रमाणे पुन्हा एकत्र येता येईल अशा आशावाद भाजपला आहे। त्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही असं अजूनही भाजपचं मत आहे। दरम्यान राज्याच्या विधानसभेतलं सध्याचं पक्षीय बलाबल कसं आहे त्यावरती एक नजर टाकूयात। भाजप आणि मित्रपक्षांची एकूण संख्या आहे 123 इतकी। त्यांनी इतक्या जागा जिंकलेल्या आहेत तर शिवसेनेने 63 जागा जिंकलेल्या आहेत। काँग्रेसच्या त्यापाठोपाठ 42 आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 41। आणि मनसेचा अवघा एक आमदार इथं आहे। अपक्ष आणि इतर असे मिळून 18 आमदार आहेत। एकूण सदस्य संख्या आहे महाराष्ट्रातल्या विधानसभेची ती 288 इतकी आहे। त्यापैकी मॅजिक फिगर म्हणजे सत्तेसाठी लागणारी ती आहे 145 आणि ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजपनं शिवसेनेची साथ घेतली होती।